चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आता आपण लेथ मशीनचा जो सब टॉपिक आहे हा लेथ मशीनचा सब टॉपिक आपण घेऊया। बघा फर्स्ट सेशन जर तुम्ही बघितलं नसेल तर या चॅप्टरचा जो फर्स्ट पार्ट आहे त्यामध्ये आपण फंडामेंटल ऑफ लेथ अँड ड्रिलिंग मशीन मधला जो पहिला पार्ट आहे या चॅप्टरचा हा इन डिटेल आपण फर्स्ट पार्ट आपण स्टडी केलेला आहे। त्याचा व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्यामध्ये आपण कटिंग टूलची टर्मिनॉलॉजी, देन टाइप्स ऑफ चिप्स, या सर्व गोष्टी आपण स्टडी केल्या होत्या। ठीक आहे, आता आपण जो नेक्स्ट पार्ट आहे या चॅप्टरमधला दॅट इज लेथ मशीन। लेथ मशीन म्हणजे काय असतं तर तुम्ही लक्षात घ्या की जे पण तुमच्याकडं सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे या सिंगल पॉईंट कटिंग टूलचा यूज आपण या लेथ मशीनवर करतो। लेथ मशीन म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला, यू आर व्हेरी वेल फॅमिलियर विथ द लेथ मशीन। तर बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लेथ मशीनवर जर असा क्वेश्चन आला की इलुस्ट्रेट द फंक्शन ऑफ एनी टू पार्ट्स ऑफ द लेथ मशीन, लेथ मशीनच्या कुठल्याही दोन पार्टचे फंक्शन लिहा, किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला की एनलिस्ट द व्हेरियस पार्ट्स ऑफ लेथ मशीन, तर लेथ मशीनचे वेगवेगळे पार्ट्स कोणते आहेत याच्यावर जर क्वेश्चन आला तर तुम्हाला हे लेथ मशीनचे पार्ट जे आहेत ते समजले पाहिजेत। तर लक्षात घ्या, हा हेड स्टॉक असतो, लेफ्ट हँड साईडला हेड स्टॉक असतो, त्यामध्ये परत टेल स्टॉक आहे, त्याच्यानंतर कंपाऊंड रेस्ट आहे, त्याच्यानंतर इकडं बेड आहे, याला लेग आहेत बघा, तर त्यानंतर इथं कॅरेज असतं, त्याचं कॅरेज बघा, इथं कॅरेज आहे, इथं हा लीड स्क्रू असतो, लीड स्क्रू, ठीक आहे, हा टूल पोस्ट असतो, इथं याच्यामध्ये टूल फिक्स केलेला असतो। याचे सगळे पार्ट जे आहेत हे मी इकडं मेन्शन केलेले आहेत। तर बघा, तुम्हाला जर असा क्वेश्चन आला की एनलिस्ट द व्हेरियस पार्ट्स ऑफ लेथ मशीन, तर लेथ मशीनचे वेगवेगळे पार्ट्स कोणते आहेत ते लिहा। तर त्यामध्ये बेड आहे, हेड स्टॉक आहे, टेल स्टॉक आहे, कॅरेज, क्रॉस स्लाइड, देन कंपाऊंड रेस्ट, टूल पोस्ट, लीड स्क्रू, फीड अँड चक। तर लक्षात घ्या मित्रांनो, हा चक आहे बघा, हा हेड स्टॉक आहे। या हेड स्टॉकवर म्हणजे तुमचं जे पूर्ण पॉवर सप्लाय आहे तो हेड स्टॉकच्या डायरेक्शनमध्ये, लेफ्ट हँड साईडला हेड स्टॉकच्या डायरेक्शनमध्ये पॉवर सप्लाय केलेला असतो। इथं तुमचं जे मोटर असेल, गिअर्स असेल, ते सर्व मेकॅनिझम इथं असतं, जेणेकरून या चकला पॉवर जी आहे ती ट्रान्समिट झाली पाहिजे। आणि हा चक असतो, चकचे वेगवेगळे टाईप आहेत, 3 जॉ चक, 4 जॉ चक, मॅग्नेटिक चक, हे आपण टाईप डिस्कस करू समोर। तर यामध्ये जो वर्कपीस आहे तो होल्ड केलेला असतो, वर्कपीस इज होल्ड इन द चक, या चकमध्ये वर्कपीस होल्ड केलेला असतो आणि याच्या अगेन या टूल पोस्टवर टूल असतो, हा टूल या वर्कपीसच्या अगेन्स्ट फेड केल्यानंतर जे मटेरियल रिमूव्हल ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म होतं। ठीक आहे, तर लक्षात घ्या, यामध्ये हे सर्व पार्ट्स तुम्ही लक्षात ठेवा। 2 मार्कला जर तुम्हाला प्रश्न आला की व्हेरियस पार्ट्स कुठले आहेत तर हे तिथं लक्षात ठेवा। हेड आहे, हेड स्टॉक आहे, टेल स्टॉक आहे, हेड स्टॉक, टेल स्टॉक, देन टूल पोस्ट, हा टूल पोस्ट आहे, इथं कंपाऊंड रेस्ट पण असतो याच्यामध्ये, हा क्रॉस स्लाइड आहे इथं, त्यानंतर लेग आहे, हे दिस आर द लेग्स, दिस इज बेड, हे बेड असतं। याच्यामध्ये जेव्हा ज्या चिप फॉर्मेशन होतात किंवा जे मटेरियल याच्यामधून रिमूव्ह होणार आहे ते रिमूव्ह झालेलं मटेरियल इन द फॉर्म ऑफ चिप या बेडवर तिथं जमा होतं। ठीक आहे, त्याच्यानंतर हे हँडव्हील आहे, या हँडव्हीलचा यूज करून आपण इथं जो तुमच्याकडं टूल पोस्ट आहे याला आपण स्लाइड करू शकतो। ठीक आहे, हा लीड स्क्रू पण आहे बघा, इथं लीड स्क्रू पण याच्यामध्ये असतो, हा फीड रॉड आहे, ठीक आहे, फीड देण्यासाठीचा। तर हे सर्व पार्ट्स आहेत, 2 मार्कला प्रश्न आला तर याच्यातले तुम्ही हे सर्व पार्ट्स तिथं लिहायचे। आता बघा, यानंतर तुम्हाला लेथ मशीनचं क्लासिफिकेशन, व्हेरियस टाइप्स ऑफ लेथ मशीन किंवा राईट द क्लासिफिकेशन ऑफ मशीन, असा जर क्वेश्चन एक्झाममध्ये आला तर यामध्ये बेंच लेथ आहे, स्पीड लेथ, इंजिन लेथ, टूल रूम लेथ, कॅप्स्टन अँड टरेट लेथ, देन ऑटोमॅटिक लेथ अँड स्पेशल पर्पज लेथ। तर असे वेगवेगळे टाईप्स आहेत लेथ मशीनचे। तर हे टाईप्स तुम्हाला तिथं लिहिता आले पाहिजे। क्लासिफिकेशनवर 2 मार्कला प्रश्न आलेला आहे प्रिवियस इयरच्या पेपरमध्ये की व्हेरियस टाइप्स ऑफ लेथ, राईट द एनलिस्ट द व्हेरियस टाइप्स ऑफ लेथ मशीन किंवा राईट द क्लासिफिकेशन ऑफ लेथ मशीन। त्यावेळेस लक्षात ठेवा हे सर्व टाईप तुम्हाला तिथं लिहिता आले पाहिजे। ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट जो आहे की विच आर द बेसिक पार्ट्स ऑफ लेथ मशीन। आता लेथ मशीनचे जे बेसिक पार्ट आहे म्हणजे तुम्हाला जर ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे तेच बेसिक पार्ट्स आहेत, हेड स्टॉक असेल, टेल स्टॉक असेल, त्याचं कॅरेज असेल, बेड असेल, ठीक आहे, लीड स्क्रू असेल, टूल पोस्ट असेल, चक असेल, हे सर्व पार्ट्स आहेत। पण त्या पार्टला जर तुम्हाला इन डिटेल त्याला एक्सप्लेन करा विचारलं किंवा त्याचे फंक्शन लिहा असं विचारलं तर थोडंसं तुम्हाला इलॉबरेट करायचं आहे। ठीक आहे, तर बघा, आता सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो हेड स्टॉक आहे। हेड स्टॉक काय असतं बघा, तर हेड स्टॉक इज युजली लोकेटेड ऑन द लेफ्ट साइड ऑफ द लेथ मशीन।
मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की लेथ मशीनच्या लेफ्ट साईडला म्हणजे इकडे बघा हा हेड स्टॉक असतो. हा हेड स्टॉक जो आहे या हेड स्टॉकला अटॅच तुमचा इथं वर्क चक असतो. या चकमध्ये आपण जो वर्कपीस आहे तो होल्ड केलेला असतो. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या वर्कपीस होल्ड करण्यासाठी तुम्ही हेडस्टॉकमध्ये जो चक आहे त्याचा यूज करता. तर फंक्शन जरी विचारलं तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की हेडस्टॉक जो आहे तो लेफ्ट मशीनच्या लेफ्ट हँड साईडला लोकेटेड असतो अँड इक्विप विथ गिअर. बघा मी अगोदरच सांगितलं होतं त्यामध्ये गिअर असेल, स्पिंडल असेल, चक असेल, गिअर स्पीड कंट्रोल असेल, लिव्हर असेल, त्याच्यानंतर फीड कंट्रोल असेल. हे सर्व त्याला इक्विप केले असतात. हे सर्व हेडस्टॉकच्या साईडला अटॅच असतात. ठीक आहे, तर हेच तिथं लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा पार्ट आहे बघा टेल स्टॉक. तर टेल स्टॉक जो आहे तो राईट हँड साईडला असतो लेथ मशीनच्या. युजली इट इज लोकेटेड ॲट द राईट ऑफ द लेथ मशीन. तर बघा इथं मी तुम्हाला सांगितलं की लेथ मशीनच्या राईट साईडला राईटच्या पोर्शनला हा टेल स्टॉक असतो. ठीक आहे, तर टेल स्टॉक इज लोकेटेड ॲट द राईट साईड ऑफ द लेथ मशीन. राईट साईडला असतो अँड द वर्कपीस इज सपोर्टेड ॲट द एंड. टेल स्टॉकचा यूज करून आपण वर्कपीसला सपोर्ट देऊ शकतो. बघा इथं टेल स्टॉकमध्ये जे डेड सेंटर असतं की नाही, याला 2 सेंटर पण असतात, लाईव्ह सेंटर अँड डेड सेंटर. तर हे आपण डिस्कस करू. बघा हे जे डेड सेंटर आहे याने तुम्ही असा वर्कपीसला इथं सपोर्ट जो आहे तो देऊ शकता. हा टेल स्टॉक याच्यावर स्लाईड होतो इथं अशा पद्धतीनं. ठीक आहे, तर हे पण तिथं लक्षात ठेवा. हा दुसरा जो पार्ट आहे टेल स्टॉक त्याचं फंक्शन तिथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बेड आहे बघा. बेड म्हणजे काय असतो? इट इज द मेन पार्ट ऑफ द लेथ मशीनमधला मेन पार्ट आहे अँड ऑल पार्ट्स आर बोल्टेड टू द बेड. बेडला सर्व पार्ट्स जे आहेत ते बोल्टेड केले असतात. जसं चॅसिस असतं आपलं गाडीचं, त्या गाडीच्या चॅसिसवर आपण सगळे जे पार्ट्स आहेत ते चॅसिसला आपण बोल्टेड करतो किंवा फिक्स करतो. त्या पद्धतीनं बेडला सर्व पार्ट तिथं फिक्स असतात, अटॅच असतात अँड इट इन्क्लूड द हेड स्टॉक. बघा याच्यामध्ये हेड स्टॉक असतो, टेल स्टॉक असेल, कॅरेज रेल्स असतील किंवा अदर पार्ट्स असतील. हे सर्व पार्ट्स जे आहेत ते बेडला बोल्टेड असतात, बेडला तिथं अटॅच असतात. त्याच्यानंतर कॅरेज आहे बघा. आता कॅरेज जे आहे हे कुठे असतं बरं? इन बिटवीन हेड स्टॉक अँड टेल स्टॉक असतं. तर बघा कॅरेज इज लोकेटेड इन बिटवीन हेड स्टॉक अँड टेल स्टॉक. हेड स्टॉक आणि टेल स्टॉकच्या मध्यभागी कॅरेज असतं अँड इट कंटेन्स द ॲप्रॉन, सॅडल, कंपाऊंड रेस्ट, क्रॉस स्लाईड अँड टूल पोस्ट. आता लक्षात घ्या मी तुम्हाला म्हटलं की लेफ्ट साईडला हेड स्टॉक असतो. बघा हा हेड स्टॉक आहे. त्याच्यानंतर इकडं हेड स्टॉक कशाने इक्विप असतो? इट इज इक्विप विथ गिअर्स. याच्यामध्ये गिअर्स असतील, स्पिंडल्स असेल, त्याच्यानंतर चक असेल, हे सगळे असेंबल केले असतात इकडं हेड स्टॉकच्या पोर्शनला. चक असेल किंवा स्पीड कंट्रोलर असेल, स्पीड कंट्रोलर, फीड कंट्रोलर म्हणजे वर्कपीसची स्पीडला कंट्रोल करण्यासाठी, टूलच्या फीडला कंट्रोल करण्यासाठी या सर्व गोष्टी इथं या हेडस्टॉकमध्ये इक्विप केलेल्या असतात. त्याच्यानंतर इकडं लेफ्ट हँड साईडला जो टेल स्टॉक आहे, हा टेल स्टॉक जो आहे हा टेल स्टॉक काय करतो? तर हा वर्कपीसला सपोर्ट करण्यासाठी याच्यामध्ये डेड सेंटर असतं वर्कपीसला सपोर्ट करण्यासाठी. आणि इन बिटवीन हेडस्टॉक अँड टेल स्टॉक, या हेडस्टॉक आणि टेल स्टॉकमध्ये इथं तुम्हाला बघायला भेटेल या दोघांच्या मध्ये इथं असतं बघा कॅरेज. तर हे जे कॅरेज आहे हे कॅरेज लोकेटेड असतं इन बिटवीन हेडस्टॉक अँड टेल स्टॉक. आणि याच्यामध्ये तुमचा मग तिथं क्रॉस स्लाईड असेल, कंपाऊंड रेस्ट असेल किंवा जो तुमचा ॲप्रॉन आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. लक्षात घ्या. ठीक आहे, कशामध्ये? या कॅरेजमध्ये. तर हे सर्व पार्ट्स तिथं लक्षात ठेवा. त्यानंतर आता नेक्स्ट पार्ट आहे लीड स्क्रू. तर लीड स्क्रू हा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला कॅरेजला जर मूव्ह करायचं असेल, बघा इथं हा लीड स्क्रू आहे बघा, हे इथं दाखवलं ना असं, हा लीड स्क्रू आहे हा. तर जर तुम्हाला कॅरेजची मुवमेंट करायची असेल तर लीड स्क्रूचा यूज आपण तिथं करतो. बघा द लीड स्क्रू इज यूज टू मूव्ह द कॅरेज ऑटोमॅटिकली ड्युरिंग द थ्रेडिंग. जर आपल्याला लेथ मशीनवर थ्रेडिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, थ्रेड आपल्याला कट करायचे असतील, तर तिथं आपण कॅरेजला ॲटोमॅटिकली मूव्ह करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस लीड स्क्रू. लीड स्क्रूचं फंक्शन काय आहे? टू मूव्ह द कॅरेज ॲटोमॅटिकली. कॅरेजला ॲटोमॅटिकली मूव्ह करायचं असेल, हे कॅरेजची मुवमेंट कधी करावं लागते आपल्याला? जेव्हा आपल्याला थ्रेड कटिंग ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं लेथ मशीनमध्ये तेव्हा. त्याच्यानंतर फीड रॉड आहे बघा. फीड रॉड जो आहे तो कशासाठी यूज होतो? इट इज यूज टू मूव्ह द कॅरेज फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड व्हाईस वर्सा. म्हणजे जो फीड रॉड आहे त्याचा म्हणजे तुम्हाला हे बघा हिच्या खाली या लीड स्क्रूच्या एक्झॅक्ट खाली हा फीड रॉड आहे.
हा फीड रॉड असतो. हा फीड रॉडचा यूज करून आपण कॅरेजला लेफ्टला राईटला, राईटकडून लेफ्टला, लेफ्टकडून राईटला अशी मुवमेंट आपण त्याची करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे हा पण पार्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चिप पॅन. चिप पॅन म्हणजे हा एकदम बॉटमला असतो बघा लेथच्या. याच्या नावातच अर्थ आहे की चिप पॅन इज यूज टू कलेक्ट द चिप ॲट द चिप दोज आर प्रोड्यूस ड्युरिंग द लेथ ऑपरेशन. हे लेथ ऑपरेशन परफॉर्म होत असताना ज्या चिप तिथं प्रोड्यूस होणार आहेत, ज्या चिप फॉर्मेशन होणार आहेत, ते सर्व चिप जे आहेत ते चिप पॅनमध्ये कलेक्ट केल्या जातात. ठीक आहे, तिथं त्या स्टोअर होतात. त्याच्यानंतर हँडव्हील आहे. आता हँडव्हील जे आहे हे कशासाठी यूज होतं, तर हा जो क्रॉस स्लाईड आहे की नाही, या क्रॉस स्लाईडला ऑपरेट करण्यासाठी हे हँडव्हील आहे. हँडव्हीलला फिरवलं तर हा क्रॉस स्लाईड असा त्याची मुवमेंट होते इकडं तिकडं. ठीक आहे, तर याचं पण फंक्शन लक्षात ठेवा की हँडव्हील इज यूज इट इज द व्हील दॅट इज ऑपरेटेड बाय हँडने ऑपरेट होतं. याला अशी इथं अशी दांडी पण असते बघा, याला असं फिरवण्यासाठी. हे व्हील दिसते की नाही इथं, याला फिरवण्यासाठी. अँड इट इज ऑपरेटेड बाय हँड टू मूव्ह द क्रॉस स्लाईड, कॅरेज, टेल स्टॉक अँड अदर पार्ट्स दॅट हॅव हँडव्हील. तर हे सर्व पार्ट्स, आता इथं पण हँडव्हील आहे, लक्षात घ्या. इकडं हँडव्हील आहे, इथं पण हँडव्हील आहे. तर याचा यूज आपण याला स्लाईड करण्यासाठी करतो. इथं याला टेल स्टॉकला देखील तुम्हाला हे हँडव्हीलने तुम्ही याला लूज करून हँडव्हीलने फिरवलं तर हा पुढे स्लाईड होतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे सर्व पार्ट जे आहेत लेथ मशीनचे बेसिक पार्ट हे लक्षात ठेवा. याचे फंक्शन देखील तुम्हाला माहीत असले पाहिजे. हे इथं लिहिलेले याचे फंक्शनच आहेत. त्याचा स्पेसिफिकली ते कशासाठी यूज केले जातात म्हणजे त्याचा जो यूज आहे तेच फंक्शन असतील. ठीक आहे, आता लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेंटर असतात. आता 2 टाईपचे सेंटर असतात, एक लाईव्ह सेंटर आणि एक डेड सेंटर. तर लेथ मशीनमध्ये 2 प्रकारचे सेंटर असतात. लाईव्ह सेंटर म्हणजे हेडस्टॉकच्या साईडचा सेंटर, अ सेंटर विच फिट्स इन टू द हेडस्टॉक स्पिंडल अँड रिव्हॉल्व विथ द वर्कपीस इज कॉल्ड लाईव्ह सेंटर. त्याला आपण लाईव्ह सेंटर असं म्हणतो. तर हा हेडस्टॉकच्या डायरेक्शनमध्ये असतो. आणि दुसरा सेंटर आहे बघा डेड सेंटर, द सेंटर विच इज यूज इन अ टेल स्टॉक स्पिंडल. टेल स्टॉकच्या स्पिंडलमध्ये जो सेंटर यूज केला जातो अँड इट डज नॉट रिव्हॉल्व विच इज कॉल्ड दी डेड सेंटर. त्याला आपण डेड सेंटर म्हणतो. तुम्ही जर डायग्राम बघितली तर तुमच्या तिथं लक्षात येईल. तुम्ही जे स्कीमॅटिक डायग्राम आहे ही जर बघितली तर तुमच्या तिथं लक्षात येणार आहे. तर इथं बघा, हा इकडं डेड सेंटर असतो आणि इकडं लाईव्ह सेंटर असतो. ठीक आहे, तर हे लाईव्ह सेंटर आणि डेड सेंटर देखील तुम्हाला तिथं म्हणजे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर देखील प्रश्न आला तर हे तुम्हाला तिथं लिहिता आलं पाहिजे. हे पण पार्ट्स आहेत. ठीक आहे, देन त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कंपोनंट आहे. आता हे ॲसेसरीज आहेत. लक्षात घ्या, ह्या लेथ मशीनमधल्या ॲसेसरीज आहेत. तर सगळ्यात पहिली ॲसेसरी आहे सेंटर्स. 2 प्रकारचे सेंटर, लाईव्ह सेंटर अँड डेड सेंटर. लाईव्ह सेंटर अँड डेड सेंटर ही पहिली ॲसेसरी. दुसरी लेथ ॲसेसरी कुठली आहे? दुसरी लेथ ॲसेसरी आहे चक. आता चक म्हणजे काय असतं तर हे तुम्हाला माहिती आहे की चक इज अ वर्क होल्डिंग डिवाइस in which the workpiece is hold and that chuck is rotated due to because of rotation of chuck workpiece is also rotated. workpiece पण रोटेट होणार आहे. तर लक्षात घ्या, चक हा खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट डिवाइस आहे, इम्पॉर्टंट ॲसेसरी आहे लेथ मशीनमधली. का इम्पॉर्टंट आहे? कारण या चकमध्ये तुमचा वर्कपीस होल्ड केलेला असतो आणि रोटेट होतो. तो वर्कपीसला होल्ड करून रोटेट करण्यासाठी वर्कपीसला पकडून ठेवतो आणि रोटेट पण करतो. त्यामुळं हा चक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे लेथ मशीनमधला. अँड सी द वर्कपीस विच आर टू शॉर्ट टू बी हेल्ड बिटवीन द सेंटर्स अँड क्लॅम्प इन अ चक. जर वर्कपीस खूप छोटा असेल तर त्याला चकमध्ये म्हणजे होल्ड करून त्याला क्लॅम्पिंग पण केली जाते डेड सेंटर आणि जे लाईव्ह सेंटर आहे त्याचा यूज करून. ठीक आहे, हा जो चक आहे इट इज अटॅच टू द लेथ स्पिंडल बाय मीन्स ऑफ 2 बोल्ट्स. 2 बोल्टचा यूज करून आपण त्याला लेथ स्पिंडल सोबत अटॅच करू शकतो विथ बॅकप्लेट. बॅकप्लेटला त्याला स्क्रू असतो ऑन द स्पिंडल नोज. आणि खूप सारे टाईप्स आहेत चकचे बघा इथं. देर आर मेनी टाईप्स ऑफ चक. 2 जॉ चक असेल, 3 जॉ चक असेल, 4 जॉ चक असेल, मॅग्नेटिक चक असेल. आपण समोर बघूया ते टाईप्स. ठीक आहे, तर हे दुसरे ॲसेसरी आहे. म्हणजे फर्स्ट ॲसेसरी सेंटर्स, लाईव्ह सेंटर, डेड सेंटर. नेक्स्ट ॲसेसरी इज चक. दुसरी ॲसेसरी आहे चक. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता चकचे जे 2 टाईप आहेत, इथं जे टाईप मी तुम्हाला सांगितले तर टाईप्स ऑफ देर आर मेनी टाईप्स ऑफ चक बट फॉलोइंग आर कॉमनली यूज. मग कॉमनली यूज टाईप्स कुठले कुठले आहेत चकचे? तर सगळ्यात पहिला आहे 3 जॉ चक आणि नंतर आहे इथं आहे बघा
जॉ चक. आता इकडं लक्षात घ्या, हा 3 जॉ युनिव्हर्सल चक आहे. 3 जॉ युनिव्हर्सल चक जो आहे याच्यामध्ये 3 जॉ असतात बघा, हे अशा पद्धतीनं. हा एक जॉ, हा एक आणि हा एक, आणि या तिघांमध्ये इथं वर्कपीस जो आहे तो होल्ड केलेला असतो. याला तुम्हाला प्रॉपरली याला रोटेट करण्यासाठी तुमच्याकडे असं एक याला परत डिवाइस असते इथं. याच्यामध्ये हा म्हणजे एक पर्टिक्युलर जो पण बोल्ट आहे त्या बोल्टने याला फिरवलं जातं. हे जे जॉज आहेत हे जॉ असे इनसाइड आणि आउटसाइडला रेसिप्रोकेट होतात ड्यू टू बिकॉज ऑफ दिस रोटेशन. ठीक आहे. तर या 3 जॉचा यूज करून जर तुम्ही वर्कपीसला होल्ड केला असाल तर याला 3 जॉ चक म्हणतात. 3 जॉ युनिव्हर्सल चक. वाय इट इज कॉल्ड युनिव्हर्सल चक? बिकॉज इट इज युनिव्हर्सली यूज, मोस्ट कॉमनली यूज होतो. तर 3 जॉ चक, सी द 3 जॉ युनिव्हर्सल चक विच इज शोन इन फिगर इज ऑल्सो कॉल्ड सेल्फ सेंटरिंग चक किंवा यालाच स्क्रोल चक असं देखील म्हणतात. आणि हा चक कशासाठी यूज होतो? तर होल्डिंग राऊंड अँड हेक्झागोनल वर्क. म्हणजे तुमच्याकडं राऊंड शेपमध्ये म्हणजे अशा पद्धतीनं वर्कपीस तुमच्याकडं असेल तर याला होल्ड करण्यासाठी 3 जॉ चक यूज होतो. किंवा तुमच्याकडं हेक्झागोनल शेपमधला वर्कपीस असेल तर याला देखील तुम्ही होल्ड करायचा असेल तर याला होल्ड करण्यासाठी देखील तुम्हाला इथं जो पण 3 जॉ चक आहे तो यूज होतो. ठीक आहे. तर हा जो 3 जॉ चक आहे ही महत्त्वाची एक लेथ मशीनची ॲसेसरी आहे, हे पण तिथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा दुसरा जो टाईप आहे 3 जॉ चक नंतर, त्यानंतर 4 जॉ चक आहे बघा. 4 जॉ चक. 4 जॉ चक म्हटलं तर याला 4 जॉ राहणार आहेत. 1 2 3 आणि 4. याला तुम्ही लक्षात घ्या 360 डिग्रीला 4ने डिवाइड करा, याच्यामधला अँगल तुम्हाला भेटून जाईल. इथं पण 360ला 3ने डिवाइड करा, या दोघांमधला अँगल तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. 120 अँगल तिथं असतो याच्यामध्ये. ठीक आहे. आणि इकडं जर बघितलं तर इकडं 90चे अँगल तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. तर हा जो 4 जॉ चक आहे बघा, 4 जॉ चक जो आहे यामध्ये इट इज इंडिपेंडेंट चक. याला इंडिपेंडेंट चक असं म्हणतात. आणि इट हॅज फोर रिव्हर्सिबल जॉ. 4 रिव्हर्सिबल जॉ आहेत. रिव्हर्सिबल का? कारण ते रिव्हर्स डायरेक्शनमध्ये पण म्हणजे रेसिप्रोकेट होणार आहेत. each of which may be independently adjusted. हे इंडिपेंडेंटली ॲडजस्टेड होतात अँड दे ॲकोमोडेट द वर्क इट सपोर्ट. ते वर्कला ॲकोमोडेट करतात, वर्कपीसला सपोर्ट करणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दिस टाईप ऑफ चक कॅन होल्ड द स्क्वेअर. बघा आता याच्यामध्ये स्क्वेअर ऑब्जेक्ट असेल, राऊंड असेल, इरेग्युलर शेपचा जरी ऑब्जेक्ट असेल, इरेग्युलर शेपचा जरी वर्कपीस असेल तर या इरेग्युलर शेपच्या वर्कपीसला देखील आपण 4 जॉ चकचा यूज करून होल्ड करू शकतो. म्हणजे याला हे करू शकतो आपण, म्हणजे आयदर अ कॉन्सन्ट्रिक और इसेंट्रिक पोझिशन. म्हणजे एखादा वर्कपीस कॉन्सन्ट्रिक पोझिशनमध्ये असेल किंवा इसेंट्रिक असेल. इसेंट्रिक म्हणजे ऑफसेट असेल, ऑफसेट. तर ऑफसेट असेल तर त्याला देखील आपण या वर्कपीसमध्ये या 4 जॉ चकमध्ये होल्ड करू शकतो. तर 3 जॉ चक आणि 4 जॉ चक हे 2 तिथं टाईप्स आहेत चकचे. तर हा तिथं लक्षात ठेवा. चक जो आहे तो सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट ॲसेसरी आहे. फर्स्ट कुठली सांगितली मी? सेंटर, लाईव्ह सेंटर, डेड सेंटर. दुसरा आहे चक. चकमध्ये 3 जॉ चक आणि 4 जॉ चक. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट ॲसेसरी आहे लेथ डॉग. यालाच आपण कॅरियर असं म्हणतो, कॅरियर. ठीक आहे. आता हे जे कॅरियर आहे तर इथं जो वर्क आहे, सी द वर्क प्लेस ऑन द मेंड्रेल और हेल्ड बिटवीन द सेंटर्स इज रोटेटेड पॉझिटिव्हली बाय क्लॅम्पिंग द डॉग और कॅरेज टू द एंड ऑफ द वर्क. या वर्कच्या एंडला या पद्धतीचा जो डॉग आहे किंवा कॅरेज आहे त्याला क्लॅम्प केलं जातं. जेव्हा वर्कपीस 2 सेंटरमध्ये रिलेटिव्हली पोझिशनमध्ये तुम्ही त्याला होल्ड केलेलं असतं तेव्हा याचा यूज करून आपण त्याला क्लॅम्पिंग करतो. अँड दिस इज एंगेज विथ अ पिन अटॅच टू द ड्राईव्ह प्लेट अँड फेस प्लेट. जे ड्राईव्ह प्लेट आणि फेस प्लेट आहे याला तो अटॅच असतो, हे पण तिथं लक्षात ठेवा. आता जो कॅरेज आहे इट मे बी स्ट्रेट टाईप और बेंड टाईप. स्ट्रेट टाईपमध्ये पण असू शकतो किंवा बेंड टाईपमध्ये पण असू शकतो. अँड लेथ डॉग्स कॅरियर्स आर लेथ ॲसेसरी. तर हे पण तिथं लक्षात ठेवा. हा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर बघा ड्राईव्ह प्लेट असते. तर ड्राईव्ह प्लेट जी आहे एक सर्क्युलर प्लेट असते बघा. या टाईपमध्ये एक सर्क्युलर प्लेट असते. याला विच इज बोर्ड आउट अँड थ्रेडेड सो दॅट इट कॅन बी अटॅच टू द स्पिंडल नोज. स्पिंडल नोजला अटॅच करण्यासाठी एक ड्राईव्ह प्लेट असते. तुम्हाला जर एनलिस्ट म्हणून आलं ना, एनलिस्ट द लेथ ॲसेसरीज, तर फक्त त्याचे नाव लिहायचे. लाईव्ह सेंटर, डेड सेंटर, देन चक आहे, त्याच्यानंतर डॉग किंवा कॅरियर आहे, त्याच्यानंतर 4th नंबरची ड्राईव्ह प्लेट आहे. या ड्राईव्ह प्लेट नंतर नेक्स्ट आहे बघा फेस प्लेट. नेक्स्ट जी आहे ती फेस प्लेट आहे. तर फेस प्लेट जी आहे ही ड्राईव्ह प्लेट सारखीच असते. फक्त इथं काय आहे तुम्हाला
की याच्यामध्ये याचं डायमीटर थोडं जास्त असतं, ड्राईव्ह प्लेटपेक्षा फेस प्लेटचं जे डायमीटर आहे ते जास्त असणार आहे. आणि याच्यामध्ये स्लॉट असतात बघा, इट कंटेन्स मोर ओपन स्लॉट, खूप सारे ओपन स्लॉट आहेत. इथं टी स्लॉट देखील तुम्हाला पाहायला भेटतील यामध्ये. सो दॅट द बोल्ट मे बी यूज टू क्लॅम्प द वर्कपीस टू द फेस ऑफ द प्लेट. या प्लेटच्या फेसला तुम्ही बोल्टने देखील क्लॅम्पिंग करू शकता. अशा पद्धतीनं जी फेस प्लेट आहे ती इथं प्रोव्हाइड केलेली असते. अँड इट इज यूज फॉर होल्डिंग द वर्कपीस विच कॅनॉट बी कन्व्हिनियंटली हेड इन अ चक. असे वर्कपीस जे चकचा यूज करून आपण होल्ड करू शकत नाही, चकचा यूज करून आपण होल्ड करू शकत नाही, अशा वर्कपीसला होल्ड करण्यासाठी ही जी फेस प्लेट आहे ती यूज केली जाते. याच्यामध्ये क्लॅम्पिंगसाठी हे स्लॉट असतात, इथं टी स्लॉट पण त्याच्यामध्ये असतात, खूप सारे नंबर ऑफ स्लॉट असतात. या स्लॉटचा यूज करून आपण कुठलाही वर्कपीस, असा वर्कपीस जो आपण 3 जॉ चक 4 जॉ चकमध्ये होल्ड करू शकत नाही, असा देखील वर्कपीस आपण या फेस प्लेटचा यूज करून आपण होल्ड करू शकतो. ठीक आहे, तर हा पण एक लेथ असेसरीमधला पार्ट आहे. नंतर अँगल प्लेट आहे बघा. अँगल प्लेट पण जी आहे ती तुमच्याकडं एक सिंपल कास्ट आयर्नची प्लेट असते, अगेन विच इज प्लॅन ॲट राईट अँगल टू इच अदर अँड हॅव्हिंग द स्लॉट इन व्हेरियस पोझिशन बाय क्लॅम्पिंग द बोल्ट. बोल्टला क्लॅम्प करण्यासाठी त्याच्यामध्ये पण स्लॉट असतात. ठीक आहे, तर इट इज ऑलवेज यूज विथ फेस प्लेट. फेस प्लेटसोबत ही अँगल प्लेट पण यूज केली जाते फॉर होल्डिंग द व्हेरियस पार्ट्स विच कॅनॉट बी क्लॅम्प अगेन्स्ट द व्हर्टिकल सरफेस ऑफ द फेस प्लेट. फेस प्लेटच्या व्हर्टिकल सरफेसच्या अगेन्स्ट जे पार्ट क्लॅम्प आपण करू शकत नाही ते पार्ट आपण अँगल प्लेटचा यूज करून क्लॅम्प करू शकतो. तर हा 6th ॲसेसरी आहे लेथ मशीनमधली. आणि नंतर आहे बघा मॅनड्रेल, 7th नंबरची आहे मॅनड्रेल. आता मॅनड्रेल जे आहे ना एक सिलेंड्रिकल असतो बघा, सिलेंड्रिकल विथ सेंटर होल ॲट ईच एंड. दोन्ही एंडला त्याच्या एक सिलेंड्रिकल होल असतं, सेंटरला होल असतं. अँड इट इज यूज टू होल्ड द हॉलो वर्कपीस टू मशीन देअर एक्सटर्नल सरफेस. म्हणजे तुमच्याकडे एखादा हॉलो पाईप असेल बघा, असा हॉलो पाईप असेल एखादा, आणि या हॉलो पाईपला तुम्हाला मशीनिंग करायचं असेल, या हॉलो पाईपला मशीनिंग करायचं असेल तर याला होल्ड करण्यासाठी हा मॅनड्रेल यूज केला जातो. याचा एक्सटर्नल, सपोज इकडून याला अशा पद्धतीनं होल्ड केला जाईल, याचा जो एक्सटर्नल सरफेस आहे, एक्सटर्नल डायमीटर जे आहे हे कमी करायचं असेल हॉलो पाईपचं, तर तिथं आपण मॅनड्रेलचा यूज करतो. अँड सी द वर्क रिव्हॉल्व्स विथ द मॅनड्रेलसोबत हा वर्क रिव्हॉल्व होतो, विच इज माउंटेड बिटवीन द सेंटर्स. दोन्ही सेंटर जे आहेत, लाईव्ह सेंटर आणि डेड सेंटर, याच्यामध्ये हा मॅनड्रेल तिथं होल्ड केलेला असतो. अँड व्हेरियस टाईप्स ऑफ मॅनड्रेल्स आर यूज फॉर दी डिफरंट क्लासेस ऑफ वर्क्स. वेगवेगळ्या वर्कसाठी वेगवेगळ्या टाईपचे मॅनड्रेल जे आहे ते यूज केले जातात. तर तुम्ही इन जनरल फक्त लक्षात घ्या की मॅनड्रेल म्हणजे काय असतो, एक सिलेंड्रिकल बार असतो, विथ सेंटर होल ॲट ईच एंड. दोन्ही एंडला सेंटर होल असतात. आणि हॉलो वर्कपीसला मशीन करण्यासाठी हॉलो वर्कपीसचं म्हणजे हॉलो सिलेंड्रिकल बार असेल, एखादा रॉड असेल, त्याचं एक्सटर्नल डायमीटर तुम्हाला कमी करायचं असेल तर त्या हॉलो सिलेंड्रिकल बारला तुम्ही डायरेक्ट चकमध्ये होल्ड करू शकत नाही. त्याला होल्ड करण्यासाठी हा मॅनड्रेल जो आहे तो यूज केला जातो. ठीक आहे, तर ही 7 नंबरची लेथ ॲसेसरी आहे. तर एवढ्या 7 लेथ ॲसेसरी तुम्ही तिथं लक्षात ठेवायच्या आहेत. तर या 7ही लेथ ॲसेसरी, त्यामध्ये पहिलं आहे तुमचे सेंटरमध्ये एक लाईव्ह सेंटर अँड डेड सेंटर, ही पहिली ॲसेसरी आहे, लक्षात ठेवा. दुसरी आहे चकमध्ये तुमचा एक 3 जॉ चक आहे, 3 जॉ अँड 4 जॉ चक. त्याच्यानंतर तिसरी कुठली सांगितली मी तुम्हाला, डॉग, किंवा त्याला आपण कॅरियर असं म्हटलं, कॅरियर. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथी जी लेथ ॲसेसरी होती, चौथी लेथ ॲसेसरी कुठली सांगितली मी तुम्हाला, फेस प्लेट आहे. त्याच्यानंतर अँगल प्लेट, त्याच्यानंतर तुम्हाला हा मॅनड्रेल आहे, तर हे तिथं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर ही अँगल प्लेट आहे, फेस प्लेट, अँगल प्लेट, हा एक राहिला होता आपला ड्राईव्ह प्लेट. तर हे लक्षात ठेवा, हे सगळ्या लेथ ॲसेसरीज आहेत. या लेथ ॲसेसरीवर जर तुम्हाला प्रश्न आला की एनलिस्ट द व्हेरियस लेथ ॲसेसरीज कुठल्या आहेत ते लिहा, किंवा त्याचं फंक्शन लिहा, तर अशा पद्धतीनं तिथं तुम्हाला या सर्व लेथ ॲसेसरी लिहायच्या आहेत. आता लक्षात घ्या, आता हा खूप महत्त्वाचा पोर्शन आहे, याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा येण्याचे चान्सेस आहेत, भरपूर वेळा आलेला आहे की लेथ मशीनमध्ये कोणते ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म केले जातात. तर याच्यावर तुम्हाला एक्सप्लेन द एनी 2 ऑपरेशन विच आर परफॉर्म ऑन द लेथ मशीन, एक्सप्लेन एनी 4 ऑपरेशन ऑन लेथ मशीन, किंवा एनलिस्ट द व्हेरियस ऑपरेशन्स ऑन लेथ मशीन.
जेव्हा स्टेट द व्हेरियस ऑपरेशन, एनलिस्ट द व्हेरियस ऑपरेशन म्हटलं जातं तेव्हा फक्त हेडिंग लिहायच्या. तर तुम्हाला माहिती आहे टर्निंग ऑपरेशन लेथ मशीनवर परफॉर्म केलं जातं. आता याला मी खूप डेप्थमध्ये लिहिलं आहे, प्लेन आणि स्ट्रेट टर्निंग असे. आता टर्निंगमध्ये पण याचे सब टाईप आहेत. रफ टर्निंग आहे, नंतर शोल्डर टर्निंग आहे, टेपर टर्निंग आहे, नंतर इसेंट्रिक टर्निंग आहे. तर मेजरली हा टर्निंग ऑपरेशन एक फर्स्ट ऑपरेशन आहे लेथ मशीनमधला. त्याच्यानंतर फेसिंग आहे बघा, फेसिंग ऑपरेशन आहे. आता आपल्याला माहिती आहे टर्निंग ऑपरेशनमध्ये आपण लेंथ कमी करतो वर्कपीसची, आपण समोर डिस्कस करू. त्याच्यानंतर फेसिंग ऑपरेशन आहे. फेसिंग ऑपरेशनमध्ये टर्निंग ऑपरेशनमध्ये डायमीटर कमी होणार आहे वर्कपीसचं. फेसिंग ऑपरेशनमध्ये जी लेंथ आहे ती कमी होणार आहे. आता चॅम्परिंग ऑपरेशन आहे. नंतर चॅम्परिंग ऑपरेशन म्हणजे त्याला चॅम्पर दिला जातो, म्हणजे कॉर्नर जो आहे हा कॉर्नर रिमूव्ह करण्यासाठी अशा पद्धतीनं याला असा एकतर फिलेट किंवा अशा पद्धतीनं चॅम्पर मारला जातो, म्हणजे हा जो कॉर्नर आहे हा रिमूव्ह केला जातो. ठीक आहे, तर हे चॅम्परिंग आहे. नंतर नर्लिंग ऑपरेशन आहे. नर्लिंग ऑपरेशन म्हणजे त्याच्यामध्ये ग्रीप देण्यासाठी, वर्कपीसला ग्रीप देण्यासाठी आपण नर्लिंग ऑपरेशन परफॉर्म करतो. नंतर थ्रेड कटिंग ऑपरेशन आहे. नंतर फायलिंग ऑपरेशन आहे. आता फायलिंग ऑपरेशन खूप जनरल आहे. जर तुम्हाला त्याचं सरफेस स्मूथ करायचं असेल तर फायलिंग, पॉलिशिंग हे ऑपरेशन परफॉर्म केले जातात. नंतर ग्रुविंग ऑपरेशन आहे. ग्रुविंग नंतर स्पिनिंग ऑपरेशन आहे. देन स्प्रिंग वाइंडिंग, फॉर्मिंग. दीज आर द व्हेरियस ऑपरेशन. अजूनही काही ऑपरेशन आहेत, लक्षात घ्या. पण हे मेजर ऑपरेशन तिथं लक्षात ठेवायचे. कुठले? टर्निंग आहे, टर्निंग नंतर फेसिंग आहे, फेसिंग नंतर तुमचा नर्लिंग आहे, नर्लिंग नंतर बोरिंग ऑपरेशन असेल, बोरिंग असेल, काउंटर बोरिंग असेल, काउंटर संक असेल, भरपूर ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे सर्व मेजर ऑपरेशन जे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता याच्यामध्ये अजून काही ऑपरेशन आहेत जे तुम्ही सिलेंड्रिकल जॉबवर परफॉर्म करू शकता. ठीक आहे, तर बघा आता त्यामध्ये तुम्ही ड्रिलिंग करू शकता. बघा अजून विच आर ऑपरेशन विच आर परफॉर्म बाय होल्डिंग द वर्क बाय चक और फेस प्लेट और अन अँगल प्लेट. याचा यूज करून आपण ड्रिलिंग ऑपरेशन पण परफॉर्म करू शकतो. आपण रिमिंग, बोरिंग, काउंटर बोरिंग, टॅपर बोरिंग, टॅपिंग, अंडर कटिंग, इंटरनल थ्रेड कटिंग, पार्टिंग ऑफ, हे सर्व ऑपरेशन पण आपण परफॉर्म करू शकतो. तसंच अजून लेथ मशीनला काही ॲसेसरीज प्रोव्हाइड करून आपण ग्राइंडिंग आणि मिलिंग ऑपरेशन देखील परफॉर्म करू शकतो. याच्यासाठी काही अटॅचमेंट आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतात. तर हे सर्व जे ऑपरेशन आहेत ते लक्षात ठेवा. तुम्हाला जर 2 मार्कला प्रश्न आला की एनलिस्ट द व्हेरियस ऑपरेशन्स परफॉर्म ऑन द लेथ मशीन किंवा स्टेट द व्हेरियस ऑपरेशन परफॉर्म ऑन द लेथ मशीन, तेव्हा फक्त याचे नावं लिहायचे आणि एक्सप्लेन एनी 2 एनी 4 म्हटलं तर त्याला एक्सप्लेन करायचं, एका ऑपरेशनला एक्सप्लेन करायचे. तर बघा आता आपण काही जे मेजर इम्पॉर्टंट ऑपरेशन आहेत लेथ मशीन मधले जे तुम्हाला एक्सप्लेन करा परीक्षेमध्ये विचारले जातात, असे काही ऑपरेशन आपण इथं डिस्कस करूया. आता लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा लेथ मशीनचे व्हेरियस ऑपरेशन एक्सप्लेन करा असं विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिलं ऑपरेशन आहे बघा इथलं टर्निंग. आता टर्निंग ऑपरेशन जे आहे याच्यामध्ये काय केलं जातं तर हे तुम्हाला बेसिक तिथं लक्षात असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने एक 2 डायमेन्शनल डायग्राम काढायची, काहीच नाही. इथं तुम्ही फक्त काय करायचं, अशा पद्धतीने एक चक काढा. हा चक काढा असा, इथं मी ऑलरेडी काढलेला आहे, परत काढायची गरज नाही यायला पाहिजे, पण सांगतो मी परत. लक्षात घ्या, हा इथं चक दाखवा असा, आणि या चकमध्ये जो पण तुमच्याकडं वर्कपीस आहे, वर्कपीस जो आहे तो याच्यामध्ये होल्ड केलेला दाखवायचा. बघा अशा पद्धतीनं हा चक आहे. आता ठीक आहे, इकडं लक्षात घ्या, याला आपण मिटून टाकू. इथं डायग्राम आहे ऑलरेडी, तुम्ही या डायग्रामवरूनच लक्षात घ्या, वेळ आपल्याला मग तिथं जास्त लागणार नाही. बघा हा तिथं चक आहे. या चकमध्ये हा वर्कपीस होल्ड केलेला आहे, आणि हा वर्कपीस जो आहे ना तो असा रिव्हॉल्व होतोय. बघा हा वर्कपीस इकडं रिव्हॉल्व होतोय, आणि हा सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे. लेथ मशीनमध्ये हा सिंगल पॉईंट कटिंग टूल यूज केला जातो. हा वर्कपीस आहे. वर्कपीस इज रिव्हॉल्विंग अलॉंग विथ द चक सोबत तो रिव्हॉल्व होतोय, आणि जो टूल आहे त्याला इकडं फीड प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे एक प्रॉपर डेप्थ ऑफ कट देऊन त्याला फीड प्रोव्हाइड केली जाते, जेणेकरून काय होणार आहे, जे डायमीटर आहे त्या वर्कपीसचं कमी होणार आहे. मग इथं तुम्ही काय सांगायचं, खूप सिंपल आहे. याचं हे टर्निंग ऑपरेशन एक्सप्लेन करत असताना इथं सांगायचं की वर्कपीस इज होल्ड इनसाइड द चकमध्ये वर्कपीस, सिलेंड्रिकल वर्कपीस इज होल्ड इन अ चक, अँड chuck is revolving with some speed, and along with the chuck workpiece is also revolving. Then the
proper feed, proper depth of cut and feed is given to the workpiece असं तिथं लिहायचं, किंवा वर्कपीस इज फेड अगेन्स्ट द रोटेटिंग वर्कपीस, जो टूल आहे, टूल इज फेड अगेन्स्ट द रोटेटिंग वर्कपीस and there is a relative motion between this workpiece and tool, and due to because of the relative motion between workpiece and tool the material is removed from the tool. टूल मधून मटेरियल जे आहे ते रिमूव्ह होणार आहे. आता इथं लक्षात घ्या, इथं मी खूप साऱ्या इथं थेअरी जे आहे ती ऑलरेडी तुम्हाला इथं मेन्शन केलेले आहे, तर तुम्ही इथं मेजर गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथं 2-3 पॉईंट लिहायचे डायग्राम काढून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं सांगायचं की जो वर्कपीस आहे, वर्कपीस जो आहे तो होल्ड केलेला असतो, होल्ड इन अ चकमध्ये वर्कपीसला होल्ड केलेलं असतं. अँड टूल इज होल्ड इन टूल पोस्टमध्ये टूलला तुम्ही होल्ड केलेला आहे. वर्कपीस इज रिव्हॉल्विंग किंवा रोटेटिंग पण म्हणू शकता. वर्कपीस इज रिव्हॉल्विंग इन चक अँड टूल इज फेड अगेन्स्ट द वर्कपीस. टूल इज फेड अगेन्स्ट द वर्कपीस, अगेन्स्ट रोटेटिंग वर्कपीस. रोटेटिंग वर्कपीसच्या अगेन्स्ट टूल जो आहे तो फेड केला जातो, आणि त्यामुळं सो देअर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन टूल अँड वर्कपीस. मोशन बिटवीन टूल अँड वर्कपीस. टूल आणि वर्कपीसमध्ये मग रिलेटिव्ह मोशन तुम्हाला पाहायला भेटतं. अँड हेन्स द मटेरियल इज कट फ्रॉम द वर्कपीस. हेन्स द मटेरियल इज रिमूव्ड. हेन्स मटेरियल is removed from the workpiece in the form of chip. तर अशा पद्धतीनं इथं तुम्ही सांगायचं, याला डायग्राम काढायची आणि असे 3-4 सेंटेन्स लिहायचे. खूप सिंपल आहे, पाठ करायचं नाही, रट्टा मारायचा नाही, एकदम सिंपल सेंटेन्स तिथं तयार करा की वर्कपीस आणि टूलमध्ये रिलेटिव्ह मोशन असतं. वर्कपीस हा चकमध्ये होल्ड केला जातो. चक सोबत वर्कपीस काय होतो, रोटेट होतो विथ हाय स्पीड. वर्क इज रोटेटिंग इनसाइड द चक विथ हाय स्पीड अँड टूल इज फेड अगेन्स्ट द वर्कपीस अँड देर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन टूल अँड वर्कपीस. हेन्स द मटेरियल इज रिमूव्ड फ्रॉम द वर्कपीस इन द फॉर्म ऑफ चिप. and in this operation, in this metal cutting or metal removal operation, material removal operation, the diameter of the workpiece is डिक्रीज. डायमीटर जे आहे ते डिक्रीज होतो, कमी करण्यासाठी यूज केला जातो. आता याचे टाईप आहेत बघा, स्ट्रेट टर्निंग आहे, रफ टर्निंग आहे, टेपर टर्निंग आहे. स्ट्रेट टर्निंग म्हटलं तर स्ट्रेट याचं डायमेन्शन असं स्ट्रेट कमी होणार. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे अशा पद्धतीनं एक जॉब आहे आणि याचं तुम्ही अशा पद्धतीनं स्ट्रेट याचं डायमीटर कमी केलं बघा, स्ट्रेट, तर इथं स्ट्रेट टर्निंग म्हणतो याला आपण. पण तुमच्याकडे जर जॉब असा असेल आणि तुम्ही या डायरेक्शनमध्ये त्याला अशा पद्धतीनं टर्निंग करत आहात, म्हणजे असं एक टेपर शेपमध्ये त्याचं डायमीटर कमी होत जातं आहे, कमी असं, ठीक आहे. अशा टाईपमध्ये याला टेपर टर्निंग म्हणतात. याला टेपर टर्निंग म्हणायचं, याला स्ट्रेट टर्निंग म्हणायचं. खूप सिंपल आहे हे, याच्यामध्ये फक्त काही नाही, सगळीकडं सगळं सेमच आहे. फक्त इथं तुम्हाला जो वर्कपीस आहे हा इथं परपेंडिक्युलर, टूल जो आहे तो परपेंडिक्युलर सेट केलेला असतो, वर्कपीसच्या अगेन्स्ट त्याला फीड दिली जाते. इथं जो आहे तो पर्टिक्युलर अँगल, जेवढा टेपर अँगल असतो त्या टेपर अँगल कसं कॅल्क्युलेट करते सांगतो मी, पण टेपर अँगलच्या अकॉर्डिंग वर्कपीसला तिथं मुवमेंट केली जाते. तर अशा पद्धतीनं इथं लक्षात घ्या, खूप सिंपल ऑपरेशन आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे इथं टेपर टर्निंगमध्ये सांगितलं आहे मी तुम्हाला. तर हे टेपर टर्निंग ऑपरेशनमध्ये तुम्हाला इथं हे पण तिथं लक्षात ठेवा की टेपर टर्निंग ऑपरेशन परफॉर्म करत असताना तुम्हाला इथं हा टेपर अँगल जो आहे तो कॅल्क्युलेट करावा लागतो. काही नाही इथं की अ टेपर इज अ युनिफॉर्म इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द डायमीटर ऑफ द वर्कपीस. वर्कपीसच्या डायमीटरमध्ये अशी युनिफॉर्म इन्क्रीज ऑर डिक्रीजिंग डायमीटर असेल. युनिफॉर्मली इन्क्रीजिंग किंवा युनिफॉर्मली डिक्रीजिंग डायमीटर जर वर्कपीसचा असेल तर त्याला आपण टेपर टर्निंग असं म्हणतो. अँड मेजर्ड अलॉंग विथ द लेंथ, तो लेंथसोबत मेजर केला जातो. बघा आता टेपर टर्निंगमुळं काय होतं, प्रोड्युसेस अ कोनिकल शेप बाय ग्रॅज्युअल रिडक्शन इन द डायमीटर फ्रॉम सिलेंड्रिकल वर्कपीस. सिलेंड्रिकल वर्कपीसचं डायमीटर तुम्ही ग्रॅज्युअली डिक्रीज करत गेले तर असा एक कोनिकल शेप, हा कोनिकल शेप तुम्हाला इथं भेटतो. अँड द अमाऊंट ऑफ टेपर in workpiece is usually specified on the basis of the difference in diameter of the taper to its length. या दोन्ही टेपर मधला डायमीटर, या डायमीटर मधला डिफरन्स
आणि ही लेंथ, याच्यावरून आपण हा जो टेपर अँगल जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. इथला टेपर अँगल जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. हा D1 मायनस D2 आपण ट्वाईस एल असा त्याचा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये लार्जर डायमीटर म्हणजे कॅपिटल D आहे, स्मॉलर डायमीटर म्हणजे हे आहे. आणि टेपर जर काढायचा असेल ना तुम्हाला तर हा कॅपिटल D मायनस स्मॉल d अपॉन एल. हा बघा, हा K इज इक्वल टू D मायनस D बाय एल. तर अशा पद्धतीनं इथला जो अँगल आहे तो तुम्ही तिथं कॅल्क्युलेट करू शकता, टेपर कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. तर हे टर्निंग ऑपरेशन आहे, एकदम सिम्पल आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर फेसिंग ऑपरेशन आहे. बघा, फेसिंग ऑपरेशनमध्ये लेंथ कमी केली जाते. याचा जो फेस आहे ना, फेस, या फेसला कमी केलं जातं. आता लक्षात घ्या की फेसिंग ऑपरेशनमध्ये काय होतं, इट इज ॲन ऑपरेशन ऑफ रिड्युसिंग द लेंथ ऑफ द वर्कपीस बाय फिडिंग परपेंडिक्युलर टू द लेथ ॲक्सिस. हा जो लेथ ॲक्सिस आहे ना, या लेथ ॲक्सिसच्या अगेन्स्ट परपेंडिक्युलरली वर्कपीसला फीड केलं जातं आणि याचा जो फेस आहे तो रिमूव्ह होतो. मग हा फेस जर पुढचा जर एवढा फेस जर त्याचा रिमूव्ह झाला, एवढा फेस, तर काय होणार आहे, एवढी लेंथ त्याची कमी होणार आहे. म्हणून मी इथं सांगितलं की इट इज ॲन ऑपरेशन ऑफ रिड्युसिंग द लेंथ ऑफ द वर्कपीस. वर्कपीसची लेंथ कमी करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी हे जे ऑपरेशन आहे फेसिंग, हे ऑपरेशन तिथं परफॉर्म केलं जातं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ऑपरेशनसाठी, फॉर दिस ऑपरेशन, रेग्युलर टर्निंग टूल किंवा फेसिंग टूल जो आहे तो यूज केला जातो. टर्निंगच्या टूलने पण तुम्ही करू शकता किंवा फेसिंगचं सेपरेट स्पेशल टूल असतो तो देखील आपण यूज करू शकतो. अँड द कटिंग एज ऑफ द टूल शुड बी सेट टू द सेम हाईट ॲज द सेंटर ऑफ द वर्कपीस. वर्कपीसच्या सेंटरला पॅरलल किंवा सेंटरच्या समान याची जी हाईट आहे ती तिथं प्लेस केली जाते. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन ऑपरेशन परफॉर्म केले जातात बघा फेसिंगमध्ये. एक रफिंग आहे आणि एक फिनिशिंग आहे. तर याच्यामध्ये जर डेप्थ ऑफ कट 1.3 mm पर्यंत दिला तर इथून एक रफ तुम्हाला सरफेस भेटतो जर डेप्थ ऑफ कट जास्त असेल तर. आणि डेप्थ ऑफ कट जर कमी असेल 0.2 to 0.1 mm तर एकदम फिनिश सरफेस तुम्हाला त्याचा भेटतो आफ्टर दिस फेसिंग. ठीक आहे. तर हे पण तिथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर चॅम्परिंग ऑपरेशन आहे बघा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुमच्याकडं एखादा या टाईपमध्ये वर्कपीस आहे सपोज. ठीक आहे. बघा, आता या टाईपमध्ये जर तुमच्याकडं वर्कपीस असेल, बघा असा एक तुमच्याकडं वर्कपीस आहे सपोज. ठीक आहे. आणि या वर्कपीसला तुम्हाला काय करायचं आहे, याला चॅम्परिंग प्रोव्हाइड करायचं असेल तर चॅम्परिंग केल्यानंतर हा जो कॉर्नर आहे हा रिमूव्ह होतो. म्हणजे इन जनरल तुमचा जो वर्कपीस आहे तो असा दिसायला लागेल बघा, असा. याला चॅम्पर म्हणतात. ठीक आहे. तर याच्यासाठी चॅम्पर टूल यूज केला जातो. हा स्पेशल चॅम्परिंग करण्यासाठी एक टूल असतो. चॅम्पर टूल यूज करून तिथं आपण चॅम्परिंग ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. खूप सिंपल आहे. तर बघा इथं द ऑपरेशन ऑफ गेटिंग बिवेल सरफेस ॲट द एज ऑफ द सिलेंड्रिकल वर्कपीस. सिलेंड्रिकल वर्कपीसचा जो एज आहे या एजला तुम्हाला अशा पद्धतीनं बिवेल करायचं असेल, एज कट करायचं असेल, त्याचा कॉर्नर रिमूव्ह करायचा असेल तर इथं आपण चॅम्परिंग ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म केलं जातं. अँड इट इज डन इन केस ऑफ बोल्ट एंड्स, शार्प एंड. तुम्ही जर बघितलं तर बोल्टच्या एंडला, शार्पच्या एंडला असं चॅम्परिंग जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. त्याचा कॉर्नर जो आहे तो रिमूव्ह केला जातो. अँड चॅम्परिंग ऑल्सो हेल्प्स टू अवॉइड द डॅमेज टू द शार्प एज. म्हणजे जे शार्प एजेस आहेत हे शार्प एजेस बऱ्याच वेळा तुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे चॅम्परिंग केल्यामुळं हे शार्प एजचं डॅमेज होत नाही. अँड अगेन प्रोटेक्ट द ऑपरेशन गेटिंग हर्ट ड्युरिंग द अदर ऑपरेशन. म्हणजे हे आपल्याला लागण्याची पण जी पॉसिबिलिटी आहे ते कमी होते. ठीक आहे. अँड चॅम्परिंग ऑन बोल्ट्स हेल्प टू स्क्रू द नट इझिली. म्हणजे नटला आपण इझिली स्क्रू करू शकतो विथ द हेल्प ऑफ आफ्टर दिस चॅम्परिंग, म्हणजे चॅम्परिंग केल्यानंतर. तर हे पण खूप सिम्पल ऑपरेशन आहे चॅम्परिंग. हे पण लक्षात ठेवा. अशी एक बढिया डायग्राम काढायची. इथं चक नाव द्या, याला चक आहे. हा वर्कपीस आहे, रिव्हॉल्विंग वर्कपीस. हा चॅम्पर टूल आहे. आणि इथं सांगायचं की वर्कपीस इज अगेन रिव्हॉल्विंग अलॉंग विथ द चक, देन टूल इज फेड अगेन्स्ट द वर्कपीस आणि चॅम्पर टूल यूज केला जातो. हे तिथं सांगायचं. म्हणजे बेसिकली देर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टूल अँड वर्कपीस अँड हेस द मेटल रिमूव्हल ऑर मेटल कटिंग ऑपरेशन टेक्स प्लेस. प्रत्येक ऑपरेशनमध्ये तुम्ही इन जनरल थोडंसं सांगायचं तिथं 1-2 सेंटेन्समध्ये की वर्कपीस कसा होल्ड केलेला आहे, टूलला कशी फीड प्रोव्हाइड केली जाते, रिलेटिव्ह मोशनमुळे तिथं मेटल रिमूव्हल होतं, मेटल कटिंग होते. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या ऑपरेशनमध्ये पर्टिक्युलरली काय केलं जातं. जसं मी तुम्हाला सांगितलं की टर्निंग ऑपरेशनमध्ये डायमीटर कमी होतं,
फेसिंग ऑपरेशनमध्ये लेंथ कमी होते. तसंच चॅम्परिंग ऑपरेशनमध्ये जो तुमच्याकडं जो याचा एज आहे, हा जो एज आहे हा एज काय होतो, बिवेल होतो. बिवेल सरफेस ॲट द एंड ऑफ सिलेंड्रिकल वर्कपीस. सिलेंड्रिकल वर्कपीसचा जो एज आहे तो रिमूव्ह केला जातो. ठीक आहे, तर हे पण ऑपरेशन तिथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा महत्त्वाचं ऑपरेशन आहे नर्लिंग. आता नर्लिंग ऑपरेशन पण खूप सिम्पल आहे. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं एखादा असा वर्कपीस आहे, बघा हा वर्कपीस आहे. आता या वर्कपीसला तुम्हाला ग्रिप द्यायची असेल, म्हणजे याच्यावर अशा पद्धतीनं एक रफ सरफेस तुम्हाला प्रोव्हाइड करायचा असेल तर अशी रफनेस आपण त्याला डायमंड नर्लिंग म्हणतात, याला डायमंड नर्लिंग. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर नर्लिंग तिथं प्रोव्हाइड करायची असेल तर हा नर्लिंग टूल असतो बघा, एक नर्लिंगचा स्पेशल टूल असतो. या नर्लिंग टूलवरच असं तिथं याला डायमंड असते, याच्यामध्ये असं व्हील असतं बघा, एक व्हील इथं दिलं आहे का नाही, हे असं व्हील असतं. या व्हीलवरच अशा पद्धतीने याला डायमंड शेप असतो याचा. आणि याच्यावरचे जे निशाण आहेत हे याला प्रेस केलं जातं अगेन्स्ट दिस वर्कपीस. आणि मग याला प्रेस केल्यामुळे याच्यावरचं जो निशाण आहे ते सगळे याच्यावर असे उमटतात. आणि इथं तुम्हाला अशा पद्धतीनं एक डायमंड टाईपच्या जो नर्लिंग आहे, ग्रिप जी आहे ती प्रोव्हाइड होते. तर इथं लक्षात ठेवा की इट इज ॲन ऑपरेशन टू ऑब्टेन द डायमंड शेप ऑन द वर्कपीस फॉर द ग्रिपिंग पर्पज. म्हणजे वर्कपीसला ग्रिप प्रोव्हाइड करायची असेल तर त्याच्यासाठी वर्कपीसवर डायमंड टाईपचा एक ग्रिपिंग सरफेस जर तुम्हाला वर्कपीसवर तिथं प्रोव्हाइड करायचं असेल तर त्यासाठी नर्लिंग ऑपरेशन परफॉर्म केली जाते. इट इज डन टू प्रोव्हाइड द बेटर ग्रिपिंग सरफेस. ग्रिपिंग सरफेस चांगला प्रोव्हाइड करण्यासाठी हे ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. वेन ऑपरेटेड बाय हँड्स इट इज डन युजिंग नर्लिंग टूल. तर नर्लिंग टूलचा यूज करून त्याला परफॉर्म केलं जातं. द टूल कन्सिस्ट ऑफ सेट ऑफ हार्डन स्टील रोलर. हे बघा असं रोलर असतं याच्यामध्ये, हार्डन एक स्टीलचं रोलर असतं. या रोलरवर तिथं डायमंड शेप असे नर्लिंग जे आहे ती प्रोव्हाइड केलेली असते. ठीक आहे, अँड नर्लिंग इज डन ॲट द लोवेस्ट स्पीड. स्पीड खूप कमी ठेवा लागते नर्लिंग परफॉर्म करत असताना लेथ मशीनवर. लोवेस्ट स्पीड अवेलेबल ऑन द लेथ. जेवढी लो स्पीड अवेलेबल आहे तेवढी लो स्पीड तुम्हाला ठेवून इथं नर्लिंग ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म करावं लागतं. तुम्ही असं थिअरी लिहायचं नाही, एक सेंटेन्स लिहायचं, असं एक पॉईंट लिहायचे की इथं लोवेस्ट स्पीडवर परफॉर्म केलं जातं. सगळ्यात पहिलं तर सांगायचं की इन दिस ऑपरेशन या ऑपरेशनमध्ये डायमंड शेप रफनेस इज प्रोव्हाइडेड ऑन द वर्कपीस फॉर द पर्पज ऑफ ग्रिपिंग. डायमंड शेपमध्ये रफनेस वर्कपीसवर प्रोव्हाइड केली जाते ग्रिपिंगसाठी. ठीक आहे, मग त्याच्यानंतर परत सांगायचं की आफ्टर दिस ऑपरेशन द बेटर ग्रिपिंग इज प्रोव्हाइडेड ऑन द वर्कपीस विच इज वेन ऑपरेटेड बाय हँड्स. त्याच्यानंतर सांगायचं की याला ही ग्रिपिंग प्रोव्हाइड करण्यासाठी की द टूल यूज इन नर्लिंग ऑपरेशन इज नर्लिंग टूल. नर्लिंग टूल तिथं यूज केला जातो. अँड दिस ऑपरेशन इज परफॉर्म ॲट द लोवेस्ट स्पीड ऑफ द लेथ मशीन. जी लोवेस्ट स्पीड आहे या लोवेस्ट स्पीडवर हे ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म केलं जातं. अँड अगेन इट इज डन ऑन द हँडल्स अँड ऑल्सो इन केस ऑफ द एंड्स ऑफ द गेजेस. तर ह्याचा देखील यूज केला. आणि फीड बघा, याच्यामध्ये फीड जे आहे ना, फीड व्हॅरीज फ्रॉम 1 mm टू 2 mm पर रिव्हॉल्युशन. प्रत्येक रिव्हॉल्युशनमध्ये 1 ते 2 mm फीड जी आहे ती दिली जाते. तर हे पण तिथं लिहायचं. अँड 2 or 3 cuts मे बी नेसेसरी टू गिव्ह द फुल इम्प्रेशन. फुल इम्प्रेशनसाठी तुम्हाला तिथं 2 ते 3 कट म्हणजे 2-3 वेळा तिथं फीड जी आहे ती देणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हे जे नर्लिंग ऑपरेशन आहे हे परफॉर्म केलं जातं. हे पण खूप सिम्पल आहे. इथं लक्षात घ्या, डायग्राम प्रॉपरली काढायची आणि मेजर जे की पॉईंट्स आहेत जे मी तुम्हाला इथं सांगितले. चला बघा, आता नेक्स्ट ऑपरेशन आहे थ्रेड कटिंग. थ्रेड कटिंग हे पण खूप महत्त्वाचं ऑपरेशन आहे. हे डायग्राम तुम्ही पाठ करायची थ्रेड कटिंग ऑपरेशनवरची. 6 मार्काला प्रश्न आलेला आहे थ्रेड कटिंग ऑपरेशनला. तुम्ही जर प्रिवियस इयरचे पेपर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की 6 मार्कला थ्रेड कटिंग ऑपरेशन आलेलं आहे. तर ही डायग्राम तुम्ही चांगल्या पद्धतीनं पाठ करायची. बघा हा वर्कपीस आहे. या वर्कपीसवर जर तुम्हाला असे थ्रेड कट करायचे असतील तर यासाठी तुम्हाला इथं टूल पोस्टचा यूज करून हा जो लीड स्क्रू आहे या लीड स्क्रू सोबत या स्पिंडलची अटॅचमेंट करावी लागते. म्हणजे या लीड स्क्रूच्या अकॉर्डिंग हे स्पिंडल जे तुमचं स्पिंडल आहे किंवा जो पण जिथं आपण वर्कपीस लावणार आहे तो वर्कपीस या लीड स्क्रूच्या या लीड स्क्रूच्या रिस्पेक्टिवली मूव झाला पाहिजे, तरच हे थ्रेड आपल्याला इथं पाहायला भेटणार आहेत. तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या की इट इज इम्पॉर्टंट ऑपरेशन इन लेथ मशीन
टू ऑब्टेन द कंटिन्युअस हेलिकल ग्रूव्ज ऑर थ्रेड. म्हणजे तुम्हाला असे हेलिकल शेपमध्ये ग्रूव पाहिजे असतील कंटिन्युअस, बघा असे कंटिन्युअस हेलिकल शेपमध्ये ग्रूव पाहिजे असतील, किंवा असे थ्रेड तुम्हाला जर कट करायचे असतील जे आपल्या बोल्टवर वगैरे असतात बघा, किंवा नटवर पण असतात, नटमध्ये इंटरनली थ्रेड असतात, बोल्टवर एक्सटर्नली थ्रेड असतात. जर एक्सटर्नल थ्रेड तुम्हाला थ्रेड कटिंग करायचं असेल तर लेथ मशीनवर आपण हे थ्रेड कटिंग करू शकतो. बघा, व्हेन द थ्रेड्स ऑर हेलिकल ग्रूव्ज आर फॉर्म ऑन द आउटर सरफेस ऑफ द वर्कपीस, देन इट इज कॉल्ड एक्सटर्नल थ्रेड कटिंग. त्याला एक्सटर्नल थ्रेड कटिंग आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही आउटर सरफेस, तुमच्याकडं जो पण वर्कपीस आहे, जो जॉब आहे, या जॉबच्या एक्सटर्नली आउटर सरफेसवर जर हेलिकल ग्रूव्ह किंवा थ्रेड कट करत असाल तर त्याला एक्सटर्नल थ्रेड कटिंग म्हणायचं. अँड व्हेन द थ्रेड्स ऑर हेलिकल ग्रूव्ज आर फॉर्म इन द इंटरनल सरफेस, आतल्या सरफेसमध्ये, जसं तुम्ही नट वगैरे बघितला, नटला आतून असे आटे आटे असतात, थ्रेड असतात, तर त्याला इंटरनल थ्रेड कटिंग असं म्हटलं जातं. अँड द वर्कपीस इज रोटेटिंग बिटवीन द टू सेंटर्स. हा बघा, हा डेड सेंटर आहे, मी अगोदर सांगितलं तुम्हाला, हा डेड सेंटर आहे आणि इकडचा लाईव्ह सेंटर आहे. या डेड सेंटर आणि लाईव्ह सेंटरमध्ये जो वर्कपीस आहे तो रोटेट होतो. वर्कपीस इज रोटेटेड बिटवीन द टू सेंटर, दॅट इज लाईव्ह सेंटर अँड डेड सेंटर. अँड दिस टूल पोस्ट, हा जो टूल पोस्ट आहे हा लीड स्क्रू सोबत अटॅच असतो. याच्यासोबत रिलेटिव्ह मोशनमध्ये तो मूव्ह होतो आणि या लीड स्क्रूच्या अकॉर्डिंग इथं थोडंसं गिअर मेकॅनिझम आपल्याला तिथं प्रोव्हाइड करावं लागतं, जो आपले थ्रेड्स आहेत, जे नंबर ऑफ थ्रेड्स आहेत त्याच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे थ्रेड कटिंग ऑपरेशन आहे. हे डायग्राम चांगली पाठ करा. या डायग्रामवरून थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, हा थ्रेड कटिंग ऑपरेशन आहे. त्यानंतर एक नेक्स्ट ऑपरेशन आहे बघा. आता हे फायलिंग आणि पॉलिशिंग हे ऑपरेशन आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत. तर फायलिंग आणि पॉलिशिंगमध्ये म्हणजे तुम्हाला जर सरफेस फिनिशिंग करायची असेल, हे फिनिशिंग ऑपरेशन आहे. हे आफ्टर टर्निंग परफॉर्म केलं जातं. ठीक आहे, म्हणजे टर्निंग केल्यानंतर तुम्हाला जर वरतून स्मूथ करायचं असेल, तुमच्या जॉबला स्मूथनेस द्यायची असेल, तर ते लेथ मशीनमध्ये हे ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. याच्यामुळं बर, शार्प कॉर्नर्स हे जे रिमूव्ह होतात, ठीक आहे, किंवा जे फीडचे मार्क्स आहेत, ते सिम्बॉल्स आहेत, ते रिमूव्ह होतात. अँड वर्क पीस इज ऑल्सो ब्रिंग इट टू द साईज रिमूव्ह बाय व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ मेटल. खूप स्मॉल अमाऊंटमध्ये मेटल रिमूव्ह करून तुम्ही प्रॉपर साईजमध्ये पण त्या वर्कपीसला आणू शकता. ठीक आहे, या ऑपरेशनमध्ये एक फ्लॅट सिंगल कट फाईल जी आहे ती यूज केली जाते अगेन्स्ट वर्कपीस. आणि वर्कपीस जो आहे तो हाय स्पीडने रिव्हॉल्व होतो. ठीक आहे, युज्युअली ट्वाईस दॅट ऑफ द टर्निंगसाठी जेवढी स्पीड असते त्याच्यापेक्षा डबल स्पीडमध्ये. आणि त्याच्यानंतर पॉलिशिंग आहे. तर पॉलिशिंग ऑपरेशन पण एक सरफेस पॉलिश करायचा असेल किंवा सरफेसची क्वालिटी तुम्हाला इन्क्रीज करायची असेल, वर्कपीसची क्वालिटी, सरफेसची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असेल, तर त्यासाठी पॉलिशिंग ऑपरेशन जे आहे ते यूज केलं जातं. तर लक्षात घ्या, हे तुम्हाला शक्यतो हे फायलिंग आणि पॉलिशिंग ऑपरेशन परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही, कारण आपली सिलेबसची जी कॉपी आहे त्यामध्ये तुम्हाला हे मेन्शन केलेलं नाही. पण तरी पण माहिती असू द्या की एकदम हाय स्पीडने म्हणजे 1500 ते 1800 मीटर पर मिनिट एवढ्या स्पीडने तुमचा जो पण वर्कपीस आहे तो रिव्हॉल्व झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला हे पॉलिशिंग ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म करू शकता. ठीक आहे, आता बघा, जे नेक्स्ट महत्त्वाचं ऑपरेशन आहे ग्रूविंग. आता ग्रूविंग म्हणजे काय, तर तुम्हाला म्हणजे कट करायचा असेल, म्हणजे बघा, मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे असा एक वर्कपीस आहे, या वर्कपीसमध्ये तुम्हाला इथं मध्ये असं स्लॉट मारायचं असेल बघा, असा मध्ये स्लॉट द्यायचा असेल, तर याला ग्रूविंग म्हणतात. बघा, हे इथं मध्ये जो स्लॉट मारला ना, याला आपण ग्रूविंग म्हणतो. तर याच्यासाठी ग्रू टूल यूज केला जातो, ग्रू टूल. तर सेम प्रिन्सिपल आहे. वर्कपीस इज होल्ड इन द चक and that workpiece is revolving inside the chuck, then glue tool is fed against the workpiece. ह्या गोष्टी सेम आहेत, फक्त इथं लक्षात घ्या, इट इज द प्रोसेस ऑफ रिड्युसिंग द डायमीटर ऑफ वर्कपीस ओव्हर अ व्हेरी नॅरो सरफेस. एखाद्या नॅरो सरफेसवर तुम्हाला डायमीटर कमी करायचं असेल, जसं इथल्या सरफेसवरचं डायमीटर कमी केलेलं आहे, म्हणजे याला म्हणायचं ग्रूविंग. अँड अ ग्रूविंग, ग्रू टूल इट इज डन बाय ग्रू टूल. ग्रू टूल तिथं यूज केला जातो. जसं चॅम्परिंगसाठी चॅम्पर टूल यूज केला जातो, नर्लिंगसाठी नर्लिंग टूल यूज केला जातो, तसं ग्रूविंगसाठी ग्रू टूल यूज केला जातो. अँड ग्रूविंग टूल इज सिमिलर टू द पार्टिंग ऑफ टूल. पार्टिंग ऑफ टूल जसा असतो की नाही, त्याच प्रकारचा जो ग्रूविंग टूल आहे तो असतो. पार्टिंग ऑफ म्हणजे दोन पार्ट तुम्हाला करायचे असतील वर्कपीसचे, तर तिथं पार्टिंग ऑपरेशन असतं. अँड इट इज ऑफन डन ॲट द एंड ऑफ द थ्रेड अँड ॲडजस्टंट टू द शोल्डर टू लिव्ह अ स्मॉल मार्जिन.
तर लक्षात घ्या हे ऑपरेशन पण खूप सिंपल आहे. इथे या 2-3 गोष्टी तुम्ही सांगायच्या, याचं थोडंसं वर्किंग प्रिन्सिपल पण तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर बघा एक शेवटचं ऑपरेशन आहे, ग्रुविंग नंतर पार्टिंग ऑफ. तर ते ठीक आहे, त्याची स्लाईड माझ्याकडे नाही आहे, पण तुम्ही त्यामध्ये पण सेम अशाच पद्धतीनं डायग्राम काढून ते पार्टिंग ऑपरेशन तुम्ही शो करू शकता. त्याच्यानंतर बघा एक शेवटचा पार्ट आहे आपला या टॉपिकमधला, कटिंग टूल पॅरामीटर. कटिंग टूल पॅरामीटर कुठले कुठले आहेत तर लक्षात घ्या, कटिंग स्पीड, देन फीड अँड डेप्थ ऑफ कट, दीज आर कॉल्ड द कटिंग पॅरामीटर. याला आपण कटिंग पॅरामीटर म्हणतो. आता सगळ्यात पहिलं कटिंग स्पीड म्हणजे काय, कटिंग स्पीड म्हणजे काय तर लक्षात घ्या की कटिंग स्पीडला आपण सगळ्यात अगोदर तर व्ही ने डिनोट करतो. अँड कटिंग स्पीड ऑफ द टूल इज द स्पीड ॲट विच द मेटल इज रिमूव्ह बाय द टूल फ्रॉम द वर्कपीस. ज्या स्पीडने मेटल रिमूव्ह होतं वर्कपीसमधून, ज्या स्पीडने मेटल रिमूव्ह होणारे वर्कपीसमधून, त्या स्पीडला म्हणायचं कटिंग स्पीड. म्हणजे लक्षात घ्या खूप सिंपल आहे. अँड इन लेथ मशीन इट इज पेरिफेरल स्पीड ऑफ द वर्क, पास द कटिंग टूल अँड इट इज एक्सप्रेस इन मीटर्स पर मिनिट. मीटर पर मिनिटमध्ये ती एक्सप्रेस केली जाते. आता पेरिफेरल स्पीड काय असणार आहे वर्कपीसची, म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की वर्कपीसचा डायमीटर डी आहे, तर आपल्याला माहिती आहे सर्कम्फरन्स पाय डी येणार आहे, आणि एन नंबर ऑफ रिव्हॉल्युशन असेल तर पाय डी एन येईल अपॉन 1000 मीटर पर मिनिट. तर अशा पद्धतीनं हे तिथं कटिंग स्पीडचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. कटिंग स्पीडचा हा फॉर्म्युला आहे. इथं डी म्हणजे काय असतो, डी म्हणजे डायमीटर ऑफ वर्कपीस आहे, इथं मी मेन्शन केलं आहे. आणि एन म्हणजे RPM ऑफ द वर्कपीस, म्हणजे एका मिनिटात तो त्याचे किती रिव्हॉल्युशन होतात. याच्यावरून तुमची जी कटिंग स्पीड आहे ही कटिंग स्पीड तुम्ही काढू शकता. याच्यावर प्रॉब्लेम देखील आलेला आहे प्रिवियस इयरच्या एका पेपरमध्ये, तो प्रॉब्लेम पण मी तुम्हाला सांगतो. तर लक्षात घ्या हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तुम्हाला डायमीटर दिलं जातं किंवा हे पुढे आहे याचं प्रॉब्लेम आपण घेऊ, लक्षात घ्या. बघा आता फीड आहे, त्याच्यानंतर फीड म्हणजे काय असतं तर फीड जे आहे ते आपल्याला माहिती आहे की कटिंग टूलला आपण फीड प्रोव्हाइड करतो. तर द फीड ऑफ द कटिंग टूल इन द लेथ वर्क आर द डिस्टन्स द टूल ॲडव्हान्सेस फॉर ईच रिव्हॉल्युशन ऑफ द वर्क. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं अशा पद्धतीनं इथं हा चक आहे बघा, आणि या चकमध्ये तुम्ही हा वर्क पीस जो आहे तो होल्ड केलेला आहे. बघा हा चक आहे, या चकमध्ये तुम्ही हा वर्क पीस होल्ड केलेला आहे, आणि या वर्क पीसवर आपण इथं टूल आहे सपोज, आता हा टूल आहे. मग या टूलला तुम्ही किती याच्यामध्ये डेप्थ ऑफ कट दिला, याला किती तुम्ही फीड प्रोव्हाइड करताय, सॉरी ही डेप्थ ऑफ कट आहे, याला तुम्ही किती फीड प्रोव्हाइड करत आहात, तर याला म्हणायचं फीड ऑफ द कटिंग टूल. म्हणजे प्रत्येक रिव्हॉल्युशनसाठी आपण किती फीड तिथं प्रोव्हाइड करत आहोत त्याला म्हणायचं फीड ऑफ द कटिंग टूल. आणि याला MM मध्ये एक्सप्रेस केलं जातं, MM पर रिव्हॉल्युशन, मिलीमीटर पर रिव्हॉल्युशनमध्ये त्याला एक्सप्रेस केलं जातं. अँड इन्क्रीज फीड रिड्युसेस द कटिंग टाईम. जर तुम्ही फीड रेट इन्क्रीज केला तर कटिंग टाईम जो आहे तो तिथं काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला बट इन्क्रीज इन फीड ग्रेटली रिड्युसेस द टूल लाईफ. मग टूल लाईफ जी आहे ती रिड्यूस होणार आहे. म्हणजे तुम्ही याची जर फीड वाढवली, फीड रेट वाढवला तर टूल लाईफ काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. अँड फीड डिपेंड ऑन द फॅक्टर्स सच ॲज साईज, शेप, स्ट्रेंथ अँड मेथड ऑफ होल्डिंग द कंपोनंट किंवा वर्कपीस. तुम्ही त्या कंपोनंटच्या साईज किती आहे, त्याचा शेप कसा आहे, त्याला तुम्ही होल्ड करत असताना कशा पद्धतीनं कोणत्या मेथडने होल्ड केलेला आहे, या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट होणार आहे, लक्षात घ्या. आणि टूलचा जो शेप आहे, शेप जो आहे त्याचा पण इफेक्ट होईल. देन अगेन सेटिंग रिगार्ड्स ओव्हरहँग अँड द रिजिडिटी ऑफ द मशीन अँड डेप्थ ऑफ कट अँड पॉवर ऑल्सो अवेलेबल. तर हे सगळ्या पॅरामीटरचा तिथं इफेक्ट होतं. तुम्हाला फक्त लक्षात घ्या फीड म्हणजे काय असतं, तर फीड ऑफ द कटिंग टूल मीन्स इट इज द डिस्टन्स, हाऊ मच डिस्टन्स द टूल ॲडव्हान्सेस इन ईच रिव्हॉल्युशन ऑफ द वर्कपीस. वर्कपीसच्या प्रत्येक रिव्हॉल्युशनमध्ये टूल किती ॲडव्हान्स होणार आहे त्याला म्हणायचं फीड. आता शेवटचं कटिंग पॅरामीटर आहे बघा, डेप्थ ऑफ कट. डेप्थ ऑफ कट म्हणजे तुम्ही किती डेप्थ, म्हणजे किती त्याला समोर तुम्ही डेप्थ देणार आहात त्या टूलला. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं सपोज अशा पद्धतीनं एवढी डेप्थ तुम्ही दिलेली असेल, म्हणजे बघा हा तुमच्याकडे टूल आहे, म्हणजे बघा एवढी डेप्थ तुम्ही दिलेली आहे, म्हणजे एवढी डेप्थ तुम्ही काय केली याला प्रोव्हाइड केलेली आहे. तर याला एवढा कट बसणार आहे, म्हणजे ह्याला डेप्थ ऑफ कट. तर डेप्थ ऑफ कटला T ने डिनोट केलं जातं बघा. इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स
मेजर्ड फ्रॉम द मशीन सरफेस टू अनकट सरफेस. म्हणजे लक्षात घ्या, मशीन सरफेस टू अनकट सरफेस. जसं मी तुम्हाला म्हटलं की हा मशीन सरफेस आहे हा, आणि हा अनकट सरफेस आहे, या दोघांमधलं डिस्टन्स, याला म्हणायचं डेप्थ ऑफ कट, बघा, द डेप्थ ऑफ कट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. कशामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दिस मशीन सरफेस अँड अनकट सरफेस. या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे त्याला म्हणायचं डेप्थ ऑफ कट. अँड सी अगेन इन लेथ मशीन द डेप्थ ऑफ कट इज शोन ॲज फॉलो. तर याचा कॅपिटल डी मायनस स्मॉल डी किंवा D1 मायनस D2/2 हा तिथं डेप्थ ऑफ कटचा फॉर्म्युला आहे. म्हणजे D1 म्हणजे लार्जर डायमीटर, म्हणजे डायमीटर ऑफ अनमशीन सरफेस, डायमीटर ऑफ वर्कपीस सरफेस बिफोर मशीनिंग. म्हणजे अनमशीन म्हणजे ज्याला मशीनिंग न केलेल्या सरफेसचं डायमीटर D1 आणि मशीनिंग केलेल्या सरफेसचं डायमीटर D2 इज द डायमीटर ऑफ मशीन सरफेस. म्हणजे हे D2 हे D1 मायनस D2/2. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथून डेप्थ ऑफ कट जे आहे ते भेटते. आता लक्षात घ्या, माझ्याकडे एक प्रॉब्लेम आहे जे मी तुम्हाला म्हटलं होतं की याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम जो आहे तो एक्झाममध्ये आलेला आहे. कुशावर? या कटिंग स्पीडवर. तर बघा, आता कटिंग स्पीडवरचा जो प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला एक्झाममध्ये मोस्टली येऊ शकतो. जर असा प्रॉब्लेम तिथं आला तर तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. खूप सिंपल आहे, फक्त हे फॉर्म्युला तुम्हाला तिथं व्हॅल्यू टाकायच्या आहेत फॉर्म्युल्यामध्ये. का सोडवताल तुम्ही सोडवताल का असा प्रॉब्लेम? आता माझ्याकडं लगेच मला सापडेल का? तुझ्याकडं आहे का फजल प्रॉब्लेम? ठीक आहे, बघा घेऊ आपण एक प्रॉब्लेम असाल माझ्याकडे, तर शोधावं लागेल. एकच मिनिटात घेऊ आपण. हां, चला बघा भेटला. बघा एक प्रॉब्लेम घेऊ आपण, चला इकडं मी स्लाईड ॲड करतो. बघा आता एक प्रॉब्लेम आपण घेऊ. बघा आता प्रॉब्लेम आहे अ स्टील शाफ्ट. बघा एक स्टील शाफ्ट आहे, स्टील शाफ्ट 25 mm डायमीटर, 25 mm डायमीटर आहे. इज टर्निंग केलेले आहे त्याच्यावर. इज टर्न ॲट अ कटिंग स्पीड ऑफ 50 मीटर पर मिनिट एवढी तिथं स्पीड आहे. आणि पुढे काय सांगितलं बघा, फाइंड RPM ऑफ शाफ्ट. बघा RPM काढायचे आहेत, म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन, म्हणजे यांची व्हॅल्यू काढायची. आता तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला, काय फॉर्म्युला असतो बरं? यू नो दॅट फॉर्म्युला इज कटिंग स्पीडचा फॉर्म्युला आहे, वी नो दॅट. बघा जेव्हा तुम्ही इथं सोल्युशन लिहिणार तेव्हा इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. कटिंग स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? πdn/60 हा फॉर्म्युला आहे. आता कटिंग स्पीड तुम्हाला दिलेली आहे 50. कटिंग स्पीड किती दिलेली आहे? 50. हे तुम्ही गिवन लिहा अगोदर. आणि शाफ्टचं डायमीटर किती दिलेलं आहे बघा, पायला असंच ठेवा. डायमीटर किती दिलेलं आहे? 25. हे 25 हे MM मध्ये आहे. हे कटिंग स्पीड कशामध्ये आहे? 50 मीटरमध्ये आहे. त्याच्यामुळे याला पण MM करा किंवा याला मीटर करा, दोन्ही डायमेन्शन सेम करा, तरच तुम्हाला ते प्रॉपर तिथं आन्सर भेटणार आहे. लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला याचं डायमेन्शन 50 मीटर पर मिनिट आहे आणि हे 25 MM आहे. ठीक आहे, हा चालतं, काही फरक पडत नाही, चालतं. आता लक्षात घ्या, हे किती आहे? 25 आणि n आहे डिवायडेड बाय 60. हे कॅल्क्युलेशन करा. n इज इक्वल टू किती होणार आहे बघा, हा 50 गुणिले 60 होईल आणि हा डिवाइडमध्ये π/25 येईल. याचं कॅल्क्युलेशन करा. आफ्टर कॅल्क्युलेशन यू विल गेट द आन्सर. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. आन्सर किती येतं ते मला सांगा. किती आन्सर येतं? πdn आपण 1000 लिहायचं राहिलं आपलं. πdn आपण 1000 आहे. फॉर्म्युला प्रॉपरली यूज करा. बघा थोडे गडबड केली तर असं घोळ होतं, त्यामुळे तुम्ही निवांत सावकाश सोडवा. πdn आपण 1000 हा फॉर्म्युला आहे.
हे पायडियन आपण 1000 ठेवा आणि इथून तुम्ही याला एकदम सिम्पली याला कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट द आन्सर. हे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता की प्रॉब्लेम याच्यातला खूप सिम्पल असतो. फॉर्म्युला तुम्हाला माहीत ठेवायचा आहे, काय काय गिवन आहे ते तुम्हाला तिथं आयडेंटिफाय करायचं आहे आणि एक अननोन आहे तो फाइंड आउट करायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम जरी आला तर हे तुम्ही तिथं लक्षात घ्या. ठीक आहे. आता शेवटचा एक पार्ट आहे बघा, मशीन टाईम. मशीन टाईम म्हणजे काय असतो तर हे पण तिथं लक्षात घ्या. खूप सिम्पल आहे हा सब टॉपिक. मशीन टाईम मीन्स व्हॉट? द मशीनिंग टाईम in the lathe work can be calculated for the particular operation if the speed of the job or feed or length of the job is known. म्हणजे तुम्हाला जर लेंथ माहीत असेल, स्पीड माहीत असेल, जॉबची स्पीड माहीत असेल, तो जॉब किती स्पीडने रोटेट होतो आहे, त्याला फीड किती दिली जाते, त्याची लेंथ किती आहे, हे सगळं माहीत असेल तर मशीनिंगसाठी लागणारा टाईम जो आहे तो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हा पर्टिक्युलर ऑपरेशनमध्ये कॅल्क्युलेट केला जातो, टर्निंगसाठी, फेसिंगसाठी. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेच्या आहेत. कोणत्या कोणत्या? लेंथ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्या जॉबची, त्याच्यानंतर स्पीड जॉबची माहीत असणं गरजेचं आहे आणि जी फीड आहे ती पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं RPM पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि बघा यस म्हणजे काय असतं, याला फीड ऑफ द जॉब आहे. हे यस म्हणजे काय आहे? दिस इज फीड ऑफ द जॉब. फीड ऑफ जॉब इथं आपण जो फॉर्म्युला लिहिला आहे ना, या फॉर्म्युल्यामध्ये लक्षात घ्या फीड ऑफ द जॉब आहे, एल म्हणजे लेंथ ऑफ द जॉब आहे आणि स्मॉल एन म्हणजे रिव्हॉल्युशन ऑफ द जॉब, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन. एन म्हणजे काय आहे? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन आहे. तर इथून आपण मशीन टाईम जो आहे तो पण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर हे सगळ्यात इथं लक्षात ठेवा. हा पण सिम्पल पार्ट आहे. तर एकदम बढिया सिम्पल असा हा टॉपिक आहे लेथ मशीनचा. ह्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी एकदम इन डेप्थ इन डिटेल आपण कवर केल्या आहेत. तुम्हाला कुठलाही प्रश्न आला म्हणजे लेथ मशीनचे ऑपरेशन तिथं एनलिस्ट करा किंवा लेथ मशीनचे ऑपरेशन एक्सप्लेन करा किंवा लेथ मशीनचे पार्ट्स कुठले कुठले आहेत, लेथ मशीनचे ॲसेसरीज कुठले आहेत, लेथ मशीनच्या पार्ट्सचे वेगवेगळे फंक्शन कुठले आहेत किंवा लेथ मशीनचं क्लासिफिकेशन आलं, त्यामध्ये स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट आलं, कुठलाही प्रश्न आला कुठलाही, तर मी गॅरंटीने सांगतो हे सेशन बघितल्यानंतर, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 100% त्याचा आन्सर जे आहे ते सॉल्व करता येणार आहे. ठीक आहे. चला इथंच थांबू आपण. परत एक नेक्स्ट सेशन जेव्हा आपण घेऊ तेव्हा मी तुम्हाला ड्रिलिंग मशीनचा पार्ट जो आहे तो त्यामध्ये अपलोड करेल. ठीक आहे. चलो बाय, गुड नाईट, टेक केअर.